आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग इथली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आयोगानं रद्द केली आहे. या ठिकाणी निर्णायक आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे. आधी 12 एप्रिलला होणारी ही निवडणूक 25 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आज सैनिकांसाठी विद्यार्थी विद्यावीरता अभियानाची सुरुवात करणार आहेत. या अभियानांतर्गत सर्व विद्यापीठांमार्फत विद्यार्थ्यांना परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचं चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. भारतीय स्टेट बँकेनं आपल्या मुदत ठेवींवरच्या व्याजदरात कपात केली आहे. 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरच्या व्याजदरात 0.5% तर 3 ते 10 वर्ष मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे. 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आता 6.25% तर 10 वर्षांपर्यंतसाठीच्या त्या मुदत ठेवींवर आता 6.5% दरानं व्याज मिळेल. 2 वर्षांपर्यंतच्या लघु मुदत ठेवींवरच्या व्याजदरात मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. यंदाच्या जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या भावेन शहा आणि हृदय शेठ या विद्यार्थ्यांनी नवा विक्रम प्रस्थापित करत कांस्य पदकं पटकावली. रोमानिया इथं झालेल्या या स्पर्धेत भावेन शहानं 7 पैकी 5 गुण मिळवले तर हृदय शेठनं 5.5 गुण मिळवले. 15 देशातले 99 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. औरंगाबाद इथं आज जागतिक हास्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रारम बोराडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सिने अभिनेते प्रकाश भागवत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लक्ष्मी माता बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.